हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या यूट्यूब चॅनलवरती। तर राज्यसेवा पूर्व परीक्षा आपण PYQ ॲनालिसिस पाहतोय। त्यामध्ये आपण इकॉनॉमिक्सचा काल पार्ट 1 पाहिला। आज पार्ट 2 मध्ये मी सगळं कंप्लीट करते 23 पर्यंत। तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना, मी जे तुम्हाला ॲनालिसिस देते त्यासोबत तुम्ही प्रश्न परत पहा, म्हणजे हे पॉइंट तुम्ही काढा, त्याचे नंतर तुम्ही ते प्रश्न पहा त्या पॉइंटच्या सोबत, त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल। मी यासाठी सांगते की बरेच जण त्याचे फोटो मला टेलिग्रामवरती टाका वगैरे सांगतात, त्यात मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी टाकले आपल्या ड्रीम MPSC या टेलिग्राम चॅनलवर। पण तुम्ही त्याच्यासोबत ते प्रश्न पुन्हा एकदा पहा, त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल। कारण की आपण इथे फक्त कोर टॉपिक लिहितोय, त्यामध्ये तुम्हाला त्यातला म्हणजे मी मेन टॉपिक लिहिते, त्यामधलं तुम्हाला नेमकं काय विचारलंय आणि प्रश्नांची रचना कशी आहे, वाक्य आयोग कसे विचारते याची तुम्हाला प्रॅक्टिस होण्यासाठी ते प्रश्न पहा। त्यासाठी PDF सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे टेलिग्रामवरती, ती तुम्ही प्रिंट आउट घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर असेल अवेलेबल, किंवा तुम्ही PDF मध्ये पाहू शकता। जर प्रिंट काढणं शक्य होत नसेल तर PDF मध्ये सुद्धा पाहू शकता, पण प्रश्न पहा एवढी रिक्वेस्ट आहे। आणि चला मग आपण चालू करूया आपलं राहिलेलं PYQचं ॲनालिसिस। आय थिंक 20 पर्यंत आपण पाहिलं होतं, 19 पर्यंत पाहिलं होतं, तर आपण त्याच्या पुढचं आता घेऊया, 23 पर्यंतचं कव्हर करूया। आणि मग त्यानंतर आपण मे बी एक आपलं याचं करूया, कंबाईनचं असंच ॲनालिसिस मी तुम्हाला करून देते, त्याच्या जास्त रिक्वेस्ट आहेत, तर ते सुद्धा तुम्ही पहा। आणि त्यासोबत त्याच्यासुद्धा आपल्या चॅनलवरती PDF आहे, तर ती तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। चला स्टार्ट करूया मग इकॉनॉमिक्सचं PYQ ॲनालिसिस 2020 पासून तर 2023 पर्यंत। तर चालू करूया आपण कालच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1 जो आहे आपला, त्याच्यामध्ये या 3 वर्षांचं पाहिलं होतं, तर 16चंही आपण पाहिलं, फक्त मी त्याचं रिटर्न फॉर्मॅटमध्ये दिलं नाही कारण खूप कमी प्रश्न होते। तर 19, 17, 18 आणि 19चं आपण पाहिले। तर आता आपण स्टार्ट करूया 20चं ॲनालिसिस। 20मध्ये प्रश्न क्रमांक 36 पासून आपल्याला इकॉनॉमिक्सचे प्रश्न दिसत आहेत। आता तुम्हाला याच्यामधून खूप आयडिया येईल पहा, आणि किती कमी टॉपिक करावे लागतात हे तुम्हाला लक्षात येईल, आणि त्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल जेव्हा तुम्ही प्रश्न वाचायला घ्याल तेव्हा। मला तेच हवं आहे की तुम्ही त्यात प्रश्न पाहत असताना तुम्ही त्या मेन प्रश्नाकडे जायला पाहिजे, फक्त हे पॉईंट लिहून घेऊ नका, त्याने फायदा होणार नाही। तुम्ही आळस कराल, गोष्टी टाळाल किंवा शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न कराल, तर त्यातून तुमचंच तिथे नुकसान होईल। सो त्यासाठी मी सांगते की तुम्ही ते प्रश्न पहा, त्यानंतर ते सगळं सोडवा, आणि त्यानंतर तुम्हाला ते सोपंही जाईल आणि त्याचा जास्त फायदा होईल तुम्हाला, त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे सांगते। ओके, तर पहा 2020चा जो पेपर आहे तर तो आपण सुरू करतो। यामध्ये आहे प्रश्न क्रमांक 36, जिथून आपल्याला तिथे इकॉनॉमिक्सचे प्रश्न सुरू होताना दिसत आहेत। तर पहिलाच प्रश्न आहे पहा, आपण PYQ पाहण्याचा तुम्हाला एक फायदा हाही होईल की तुम्हाला नेमकं काय काय आणि कशावर भर द्यायचा हे लक्षात येईल, त्यासोबत अभ्यास इंटरेस्टिंग वाटेल। ओके, इंटरेस्टिंग वाटण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो, कारण अभ्यास ही काही खूप मनोरंजनात्मक गोष्ट नाही आहे, त्यामुळे बोर होत होते, पण PYQमुळे तुम्हाला मजा येईल। करून पहा, आळस करू नका। पहा पहिलाच प्रश्न दारिद्र्यावरतीच आहे, नियोजन मंडळाच्या अंदाजावरती तज्ञ गट पद्धती याच्यावरती प्रश्न आहे। दारिद्र्यावरती तुम्हाला प्रत्येक वर्षी प्रश्न आहे, SDG MDG वरती प्रत्येक वर्षी प्रश्न आहे, जनधन योजनेवरती प्रश्न आहे, आता नीती आयोगावरती तुम्हाला प्रश्न दिसेल, त्यानंतर ज्या काही योजना आहेत छोट्या मोठ्या त्याच्यावरती प्रश्न, त्यानंतर हे जे काही SDI आहे, त्यानंतर GNP आहे, GDP आहे, GDP वरती प्रश्न नाही दिसत, पण GNP वरती GII वरती प्रश्न आहेत। सो तुम्हाला ह्या गोष्टी फ्रिक्वेंटली दिसतील आता, सो तुम्हाला लक्षात येईल। ओके, सो पहिला प्रश्न मग दारिद्र्य नियोजन मंडळ तज्ञ गट पद्धतीवरती। दुसरा प्रश्न आहे पहा, अदृश्य मुली व महिला ही संकल्पना विचारलेली आहे, तर लोकसंख्यामधला हा टॉपिक आहे। अमर्त्य सेन यांनी मांडली होती संकल्पना, काय आहे याचं उत्तर मी तुम्हाला सांगते, मुलगाच हवा असल्याची प्राधान्यता, त्यामुळे मग मुली अदृश्य होत आहेत किंवा महिला अदृश्य होत आहेत असं त्यांनी ते मांडलं होतं, तर ते तुम्ही तिथे पाहून घेणं मस्ट आहे। पुढचं आहे पहा, SAGY या योजनेवरती तिथे प्रश्न आपल्याला दिसतोय, योजनावरती प्रश्न आलेला आहे, तर त्या योजनेची आतापर्यंतची कामगिरी तुम्हाला पाहायची आहे, कधी सुरू झाली आणि मग आतापर्यंत काय काय झालं, तर अशा योजना आहेत।
त्यानंतर SDG वरती प्रश्न आहे, कन्फर्म प्रश्न असणार आहेत. सो सगळं त्याच्यावरचं डिटेल तुम्हाला करायचं. प्रश्न पहा, मी फक्त तुम्हाला मेन टॉपिक सांगत आहे, त्यासाठी प्रश्न तुम्ही स्वतः पहा, तेवढं हार्डवर्क करावं लागेल. आपण राज्यसेवा करतोय, मी रोज सांगते. त्यानंतर पुढचा प्रश्न दिसतोय पहा आपल्याला गॅटवरती. तर गॅट आहेत किंवा इतर ज्या काही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत ज्याचा भारत सदस्य आहे, त्यांचं जर का काही चालू असेल आपलं करार वगैरे किंवा काही मीटिंग्स वगैरे होतात, तर त्याच्या अनुषंगानं प्रश्न येऊ शकतात. सो ते आपल्याला पाहणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय बालमजूर प्रकल्पावरती इथे आपल्याला प्रश्न दिसतो. त्यानंतर रिपीट प्रश्न दिसतो इथे जोड्यामध्ये. विमुद्रीकरण म्हणजे काय, नवा बेनामी कायदा काय आहे, दिवाळखोरी कायद्यामध्ये काय अंतर्भूत आहे, आधार कायद्यामध्ये काय अंतर्भूत आहे, तर हे आपल्याला पाहायचं आहे. आता या गोष्टी तुम्हाला जर का पुस्तकात मिळत नसतील तर सिम्पली एक गोष्ट करायची, गुगल करायचं. गुगल करून तुम्हाला लगेच त्याची इन्फॉर्मेशन मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, मानव विकास निर्देशांकावरती HDI वरती आपल्याला प्रश्न दिसतोय, कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जनधन योजनेवरती. खूपच आवडीची अशी योजना दिसते कारण प्रत्येकच पेपरमध्ये प्रश्न आहे. सो जनधन योजनेवरती प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली. मी तुम्हाला म्हटलं होतं नियोजन आयोग आता गेला आणि त्या जागी नीती आयोग आला, तर आता आपल्याला पुढे नीती आयोगावरती जास्त प्रश्न दिसणार आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर युती, तुम्हाला माहिती आहे सोलरवरती जास्त भर आहे या सरकारचा. त्यानंतर ग्रीन व्हेकल्सवरती, तर मग त्या अनुषंगानं प्रश्न येणार आहेत. त्यामुळे आपल्याला या सोलरशी रिलेटेड ज्या काही योजना वगैरे आहेत ते त्याची आकडेवारी पाहणं, कधी सुरू झालं आहे सगळं पाहणं मस्ट आहे. पुढचं आहे पहा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, त्यावरती आपल्याला इथे प्रश्न दिसतोय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला, ज्याही योजना प्रधानमंत्र्यांच्या नावाने स्टार्ट होतात त्या सगळ्या पाहणं आवश्यक असणार आहे. ओके, कारण की त्या महत्त्वाच्या असणार आहेत. त्यानंतर भारत अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान, यावरती इथं आपल्याला प्रश्न दिसतोय, तर ते कधी सुरू झालं, कुठल्या वर्षी सुरू झालं, असा इथे प्रश्न विचारलेला आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे 2020 मधला, तो म्हणजे GNP वरती. GNP वरती आपल्याला इथे प्रश्न दिसत आहे. सो तुम्हाला हे सगळं काही पाहणं आवश्यक आहे. GNP GDP हे तर बेसिक कॉन्सेप्ट आहेत, त्यामुळे त्यांच्यावरचे प्रश्न आपले चुकता कामा नाही. सो हा होता मग 2020चा पेपर. पहा तुम्ही काही वेगळं नाही आहे, सोपं आहे आणि तेच ते आहे. आता पुढच्या पेपरमध्ये आणखी तुम्हाला आणखी क्लिअर होईल की नेमकं तुम्हाला काय वाचायचं आहे. पुस्तक इतकं मोठं दिसतंय, सगळ्याच्या सगळं वाचणं आवश्यक आहे का, नाही. त्यातलं काय वाचायचं हे एकदा कळलं, कसं वाचायचं हे मग पाहण्यासाठी आपल्याला परत PYQ वरती यायचं आहे. आता पहा, हा होता 2020चा पेपर. आता आपण पाहूया 2021चा पेपर. येस, तर हा आहे आपला 2021चा पेपर. पहिलाच प्रश्न नीती आयोगावरती आहे. PYQs रिपीट झालेला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, राष्ट्रीय कृती नियोजन, नियोजनावरतीच प्रश्न आहे, पण राष्ट्रीय कृती नियोजन याच्याबद्दल हा प्रश्न आहे. सो इझी आहे हा प्रश्न, फक्त तुम्ही तिथे ते प्रश्न एकदा पाहून घेऊन नंतर तो टॉपिक वाचायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं सिरीज कशी असली पाहिजे आपली वाचण्याची, PYQ, त्यानंतर टॉपिक, त्यानंतर परत PYQ, असं तुम्हाला जायचं आहे. तुम्ही 21,000 मधून करा किंवा असं डायरेक्टली करा, ज्या एक्झामची तयारी करताय त्याच्या पेपरपासून सुरुवात करा. पुढचा प्रश्न आहे पहा, चलनवाढवरती, झालाय रिपीट. आधीच्या पेपरमध्ये पार्ट 1 मध्ये पाहिलं तुम्ही, आला होता याच्यावर प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न कशावरती आहे, HCI वरती. आधी कशावर होता, HDI वरती, आता कशावर आला, HCI वरती. काय आहे HCI म्हणजे, तर जागतिक विकास अहवाल, ह्युमन कॅपिटल इंडेक्स वरती प्रश्न आहे. त्याच्यानंतर नागरी नियोजन आणि प्राचीन वारशाचे जतन हा उद्देश ठेवून कुठली योजना सुरू केली आहे, तर ह्या चारही योजनाची तुम्हाला तिथे माहिती तुमच्याजवळ नोट्स फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे, लिहून असली पाहिजे, शॉर्टमध्ये लक्षात ठेवण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी. त्यानंतर 11व्या योजनेवरती प्रश्न आहे. तुम्ही पहा किती कमी योजनांवरती विचारलेला आहे. दुसरी योजना झाली, 11वी झाली, 12वी झाली, 6वी झाली. ज्या काही मेन योजना आहेत ना, त्या तरी आपल्या निदान झालेल्या असल्या पाहिजे चांगल्या. त्यानंतर दिसला प्रश्न SDG वरती. सोडाल का हा टॉपिक, सोडण्यासारखा टॉपिकच नाही आहे. SDG झालं, MDG झालं, तोंडपाठ करायचा. पुढचा प्रश्न आहे, पेन्शन संबंधी योजना आहे, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन. म्हटलं ना, ज्याच्यात प्रधानमंत्री नाव येईल
त्या मोदीजीच्या सगळ्या योजना आपल्याला करायच्या आहेत. पुढचं आहे पहा, NNP वरती प्रश्न विचारलेला आहे, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. ओके, सो ते आपल्याला तिथे करणं आवश्यक आहे, नेट नॅशनल प्रोडक्ट. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, पर्यावरण शाश्वतता, शाश्वत विकासवरती प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलं पार्ट 2 मधले काय टॉपिक करायचे, त्यातला हा टॉपिक आहे शाश्वत विकास. त्यानंतर राष्ट्रीय सोलार आलं, सोलारकडे जात आहेत ना, सोलारशी रिलेटेड सगळं आपल्याला करायचं आहे. त्यानंतर रेरा कायदा आपल्याला करायचा आहे, रेरा नियमन आणि विकास कायदा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कशावरती आहे, लोकसंख्या, लोकसंख्येवरती प्रश्न येणारच आहेत. पुढचा प्रश्न अगेन MDG वरती आपल्याला दिसतोय, तेच टॉपिक आहेत, MDG वरती प्रश्न आहे. आणि पुढचा शेवटचा प्रश्न आहे ते म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. सगळे धोरणं नसतील आठवत तर हे तरी झोपीत आठवलं पाहिजे, इतकं चांगलं करा. रिपीट क्वेश्चन दिसत आहेत, त्यामुळे तुम्ही सोडून चालणार नाही. सो असा होता आपला 2021चा पेपर. मी शॉर्टमध्ये सांगते, पण तुम्ही प्रश्न पहा, प्रश्न पाहणं मस्ट आहे. आय रिक्वेस्ट की प्रश्न पहा, त्याशिवाय त्याचा फायदा जास्त होणार नाही. मग आता आपण 21चं पाहिलं आणि 20चं पाहिलं, आता आपण 22 आणि 23चं पाहूया. 22चा सुद्धा पेपर जो आहे तो असाच आहे, काही वेगळं नाही आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवात होत आहे प्रश्न क्रमांक 21 पासून इकॉनॉमिक्सची. तर आपण जाऊया 21 वरती. येस, पहा 21 वरती पहिलाच प्रश्न आपल्याला कशावरती दिसतोय, भाववाढवरती. आता चलनवाढ होता टॉपिक, तसाच भाववाढीवरती प्रश्न आहे. तर चलनवाढ आणि भाववाढ हे एक नाही आहे. भाववाढ म्हणजे किंमत वाढते आणि चलनवाढ म्हणजे पैसा आहे असं फक्त दिसतं, किंवा पैशाचं मूल्य काय कॉन्सेप्ट आहे ते वाढते. तर तुम्हाला हा टॉपिक जर पाहायचा असेल ना, तर चलनवाढ नावाचा माझा एक व्हिडिओ सुद्धा इकॉनॉमिक्सच्या आपली प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही ते पाहू शकता नेमकं चलनवाढ म्हणजे काय. त्यानंतर कशावरती प्रश्न आहे पहा, जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक, त्यावरती इथे प्रश्न आहे. निर्देशांकांवरती प्रश्न येतात, पण जे रिपीट होत आहेत ते तरी आपण चांगले केले पाहिजे. फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स, PQLI असं शॉर्टमध्ये म्हटलं. त्यानंतर पहा दारिद्र्यावरती प्रश्न आहे, पण दारिद्र्यातलं नेमकं काय विचारलेलं आहे, TGP विचारलेला आहे. TGP म्हणजे काय होतं, टोटल पॉवर्टी गॅप. तर त्यावरती प्रश्न आहे. अपेक्षित आहे तुम्ही हे चारही विधानं वाचावे आणि त्यानंतर तो टॉपिक तुमच्या पुस्तकामधून तुम्ही कव्हर करावा. असा अभ्यास कराल तरच फायदा होईल, नाहीतर या व्हिडिओचाही फायदा होणार नाही आणि तुम्ही रोज देत असलेल्या वेळेचाही फायदा होणार नाही. ओके, सो पुढचा प्रश्न आहे परत दारिद्र्यावरती. अगेन प्रश्न दारिद्र्यावरती आहे. दारिद्र्यामधल्या जे काही पहा कार्यक्रम आहेत, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, कुठल्या कार्यक्रमाला पाठबळ दिलं, तर हे चारही कार्यक्रम काय आहेत थोडक्यात तिथे पाहणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न कशावरती आहे, आपल्या अर्थसंकल्पावरती. तर महाराष्ट्र शासनाने रिकामी जागा वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प पद्धती, जेंडर बजेटवरती प्रश्न 23 मध्येही इथे प्रश्न दिसतो. त्यानंतर पुढचा प्रश्न लिंग गुणोत्तरावरती, लोकसंख्या जनसांख्यिकीमधला. त्यानंतर पुढचा प्रश्न कशावरती आहे, शहरीकरणावरती इथे प्रश्न विचारलेला आहे. टॉपिक वाचणं सोपा प्रश्न येतो, टॉपिक वाचणं आवश्यक आहे. म्हणजे या पेपर प्रश्नामधले 4 विधानं वाचणं आणि नंतर टॉपिक वाचणं अपेक्षित आहे. त्यानंतर कशावर प्रश्न आहे पहा, GII वरती, GII वरती इथे प्रश्न आपल्याला दिसत आहे. लिंगभाव असमानता निर्देशांक, ओके, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स त्याला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे भूमिराशी. भूमिराशीवरती आधीही प्रश्न दिसला होता, तुम्हाला आठवत असेल कदाचित. तर भूमिराशीवरती तिथे आपल्याला प्रश्न आलेला दिसतोय. नेक्स्ट आपला पुढचा आहे पहा, पुढचा प्रश्न क्रमांक 30. येस, कशावरती आहे, संयुक्त राष्ट्र निरंतर विकास म्हणजे कशामधला आहे हा, निरंतर विकास परिषद, शाश्वत विकासामधलाच हा टॉपिक आहे. कशाच, रिओ दी जानेरो इथे झालेली ती काय समिट आहे किंवा एक मीटिंग आहे असं आपण म्हणू. त्यानंतर पुढचा प्रश्न दिसतोय आपल्याला नीती आयोगावरती. अगेन दिसणार नीती आयोग करणार, मग करावंच लागेल. पुढचा आहे MDG. अगेन रिपीटच आहे, काही वेगळं नाही आहे. तुम्हालाच असं वाटतं की पेपर कठीण आहे, कारण आपण कधी PYQ कडे गेलोच नाही मित्रांनो. आता जेव्हा आपण PYQ पाहतोय, मी जेव्हा PYQ असे इतकी डिटेल पाहते, तेव्हा माझ्याही लक्षात येते की तेच ते टॉपिक आहेत जे आपण आत्तापर्यंत केले, पण PYQ पाहून नाही केले. त्यामुळे आपल्याला ते पेपरमध्ये सॉल्व्ह करताना कठीण झाले. इकॉनॉमिक्सचा पेपर हार्ड का जातो, आपण टॉपिक वाचतो, धड घेतला की वाचला, पण पेपर काय म्हणते,
कसा वाक्य विचारते, कशा प्रकारे विधान फ्रेम करतं हे पाहणं आवश्यक आहे ना, ते आपण केलेलं नसतं त्यामुळे. ओके, नेक्स्ट पहा पुढचा प्रश्न काय आहे, महिला उद्योग. आता जसं करंटमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं महिला बालक यांना फोकस करतं, तसंच मग इकडेही करतं. मग महिलांच्या योजना असतील तर त्या तुम्हाला तिथं करणं आवश्यक आहे. पुढचा आहे पहा, NCST वरती प्रश्न विचारलेला आहे, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगावरती प्रश्न विचारलेला आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे आपला, तो विचारलेला आहे स्वयंसेवी संस्था ह्या 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरण याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. आता मी एक सांगते तुम्हाला, असे काही टॉपिक ज्याच्यावरती एखादा प्रश्न नव्याने ॲड होतो असे होणार आहेत. आता मी तुम्हाला इतके टॉपिक दिले, समजा 17 पासूनचे किंवा 16 पासूनचे, यातले सगळे टॉपिक तुम्ही केले तरीही एखादा नवीन टॉपिक इंट्रोड्यूस होऊ शकतो. मग ते तुम्ही वाचलेलं नसेल तर कोणच वाचलेलं नसेल, है ना. एखादा असेल बिचारा जो खूप आईन्स्टाईन असेल, त्यानं वाचलेलं असेल, त्याला ते येईल. पण आपली जबाबदारी काय आहे, PYQ मध्ये जेवढे आपल्याला टॉपिक इथे दिसत आहेत तेवढे तरी मी जर चांगल्या प्रकारे करत असेल तरच मी एक ॲस्पिरंट म्हणून घेण्याच्या लायकीचा आहे असं मी म्हणते. त्याच्यामुळे तुम्ही निदान जितके टॉपिक आपण इथे पाहतोय तितके तरी करा, त्यातून तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्ही पेपर झाल्यावर मला थँक्यू म्हणाल. नेक्स्ट आहे पहा 46 नंबरचा क्वेश्चन. येस, हा पेपर आहे 2023 मध्ये झालेला. 46 नंबरचा जमीन सुधारणा. आला होता ना आधी पेपर मध्ये प्रश्न, कुळ कायद्याचं तुम्ही ऐकलं असेल तर तेच आहे. यातही पहा कुळ पद्धती सुधारणा आहे. मग आपल्याला हे चारही पाहणं तिथे आवश्यक आहे. जमीन सुधारणा पाहत असताना या चारही वरती आपलं चांगल्या प्रकारे कमांड असली पाहिजे, है ना. मग पुढचा प्रश्न आहे पहा अन्नपूर्णा योजनेबद्दल. इझी अशी योजना आहे. याच्यावरती ज्या काही योजना आहेत बालक, शेवटी बालकावरती किंवा जे काही उपेक्षित घटक आहेत समाजातले त्याच्यावरती असणाऱ्या त्या योजना असतात आणि त्या आपल्याला थोडक्यात माहिती असणं आवश्यक आहे, कारण आपण मोठ्या परीक्षेची तयारी करतोय. पुढचा प्रश्न आहे संतुलित वृद्धी दर, म्हणजे बॅलन्स ग्रोथ रेटवरती क्वेश्चन आहे. सो हे जे काही रेट आहेत, जे काही इंडेक्स आहेत ते तिथे करणं आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर नागरीकरणवरती प्रश्न आधीही होता, आत्ताही आहे. काही वेगळं विचारत आहेत का ते? नाही, सोपं केलंय त्यांनी आपलं काम, पण आपण करत नाही. पुढचा प्रश्न अमृत योजनेवरती आहे. तर त्याच्याबद्दल विधानं दिलेले आहेत आणि अभियान आहे ते एक, तर त्याबद्दल आपल्याला तिथे विधानं देऊन त्यामधलं कुठलं बरोबर नाही आहे असं विचारलंय. मग मी सांगते तुम्हाला की जे बरोबर आहे ते तुम्ही करा, नाही आहे ते मग आपल्याला तिथे कट करता येतं. त्यानंतर परत MPI वरती प्रश्न आहे. काही वेगळं आहे का? परत जुलै 1991 LPG वरती प्रश्न आहे. आला होता आधी, डिटेल करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे. ह्याच्यावरती प्रश्न आहे. तर नियोजनमधला प्रश्न आहे. मग दीर्घकालीन उद्दिष्ट कोणते कोणते आहेत हे तिथे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, दीर्घकालीन उद्दिष्ट विचारले, लॉंग टर्म. त्यानंतर पुढचं योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते. आता असे प्रश्न आहेत हे आपण नाही वाचलेलं असलं तरीही आपण सोडू शकतो. काय काय गोष्टीची आवश्यकता असते असं विचारलेलं आहे. सो हे तुम्हाला तिथे करायचं आहे. योजनेची परिपूर्ती होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे असं विचारलं आहे. त्यानंतर इथे एक विधान दिलेलं आहे, ते कोणाचं आहे असं विचारलेलं आहे. मग आता अशा एखादा प्रश्न आहे किंवा हा खालचा जो शुम्पीटरचा प्रश्न आहे, असे एखाद दोन प्रश्न आपल्याला नाही आले तरी चालते, काही फाशी नाही होणार आहे आपल्याला. आपण 15 पैकी 12-13 मार्क जर घेत असू तर ते किती महत्त्वाचं आहे तुमच्या लक्षात येईल ते. त्यामुळे एखाद दोन प्रश्न सुटत असेल तर तिथे काय जास्त टेन्शन पेपरमध्ये घ्यायचं नाही आणि बाहेर आल्यावर रडत बसायचं नाही. पण हे जर तुम्ही केलं नसेल तर मग तुम्ही रडत आत्तापासूनच बसा. पुढचा प्रश्न आहे पहा, इथे विधान विचारलेलं आहे. त्यानंतर परत संतुलित वृद्धी, बॅलन्स ग्रोथ, दोन प्रश्न एकाच पेपरमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न शुम्पीटरचा आहे. तर मी सांगते की हे असे स्किप झाले तरी चालेल, तर त्याचं विचारलेलं आहे विधान. आता तुम्ही एका विषयासाठी किती वाचणार आहे, त्याच्यापेक्षा जे काय रिपीट होत आहे ते परत करा ना. असा एखादा नव्यानं आलेला पाहुणा त्याची काय टेन्शन घ्यायचं नाही. पण जे आपले जुने पाहुणे आहेत बिचारे परत येत आहे त्यांची जास्त काळजी घ्या, कारण तेच आपल्याला शेवटी अडचणीच्या काळात मदतीला येणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, आली आपली समिती, रंगराजन समिती, अशा आवडीच्या समित्या करून ठेवा आणि चांगल्या करा. यांची आकडेवारी कधी सुरू झाली, काय झाली, झोपेतून उठलं तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर ही काय योजना आवडून राहिली काय माहिती राज्यसेवेच्या पेपरला. जनधन योजनेवरती पहा किती वेळा प्रश्न आहेत. 14 मध्ये परत सुरू झालेली योजना, तर इथे 23 मध्ये परत प्रश्न आहे. त्यानंतर जेंडर बजेट झाला होता आधी, रिपीट परत आला इथे. तिथे महाराष्ट्राचं विचारलं, ते ओव्हरऑल विचारलं जेंडर बजेट म्हणजे काय. तर अशा प्रकारे
15 प्रश्न आपले इथे कव्हर झालेले आहेत। तुम्ही आता मला सांगा, हे जे आपण सगळं काही पाहतोय यामध्ये किती असे नव्याने आलेले टॉपिक आहेत आणि किती तेच ते टॉपिक आहेत? काय तुम्ही याच्यातलं सोडाल मला सांगा, की इतके जर तुम्ही टॉपिक केले तर काही वेगळं करायची गरज आहे का? मी तुम्हाला कंबाईनसाठी हे सगळं करा असं नाही सांगत आहे। कंबाईनचं वेगळं आपण जेव्हा ॲनालिसिस घेऊ तेव्हा मी तुम्हाला सांगेल, पण हे राज्यसेवाचं जे तुम्हाला मी ॲनालिसिस देत आहे याच्यातून तुमच्या लक्षात येईल की राज्यसेवेची डिमांड काय आहे। आणि काल एकाने प्रश्न विचारला होता की वेगळं वेगळं असतं का ॲनालिसिस, तर ऑब्व्हियसली असणार आहे। क्लास 1ची पोस्ट या पेपरने भेटते आणि क्लास 2च्या तिकडे भेटतात, मग पेपरही तसा वेगळा असेल ना। प्रश्न फ्रेम वेगळे होतात, टॉपिक तेच असतील, कदाचित थोडेसे 1-2 कमी जास्त होत असतील। इकडे ओव्हरऑल केंद्रीय पद्धतीवरती भर असतो, तिकडे राज्याच्या याच्यावरती भर असेल, कंबाईनचा पेपर आहे म्हणून। त्यामुळे मग वेगवेगळं ॲनालिसिस करणं तिथे आवश्यक आहे। तर आपण कंबाईनचं सुद्धा ॲनालिसिस स्टार्ट करू। आता आपण इकॉनॉमिक्स घेऊन कंप्लीट झालं आहे आपलं। करंटचं पाहिलं आपण, त्यानंतर पॉलिटीचं पाहिलं आणि इकॉनॉमिक्सचं पाहिलं। ज्यांनी व्हिडिओज पाहिले नसतील ते पाहून घेऊ शकता। आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा आज रात्री जो व्हिडिओ अपलोड होईल त्यामध्ये मी तुम्हाला कदाचित कंबाईनचं ॲनालिसिस स्टार्ट करेल। सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील। अभ्यास करत राहा, दिलेल्या टॉपिकसोबत आयोगाचे प्रश्न पुन्हा पाहत राहा। सो थँक्यू सो मच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।